संदर्भातलं पोलिसांचा जो काही तपास आहे त्याचा आढावा घेण्यासाठी दिलं या ठिकाणी काही राजकीय अँगल नाही, असाही मुलीवर अत्याचार झाला ना तर कोणी ना कोणीतरी त्याचं हे आहे. मी नीलमताई जर आल्या असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. मला नाही वाटत की आता त्याच्यामध्ये भाजपा आणि शिवसेनेमध्ये राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शीतयुद्ध सुरूच आहे. आणि काल परवा अब्दुल सत्तारांनी जे भाष्य केलं की आता आमची मुंडकीच छाटलीत भाजपनी, यावरून त्यांना जिथे जिथे सरकारच्या गृह खात्याच्या विरुद्ध मायलेज घेता येईल तिथे तिथे त्या पोहोचलंही पाहिजेत. कारण सत्ताधारीमधून कोणीतरी बोलतो आहे, पण त्यामध्ये भूमिका त्यांची ती प्रामाणिक आहे असं मी समजतो. मुंबई गोवा महामार्ग नेहमी चर्चेचा विषय राहतो, त्यातले खड्डे आणि या संदर्भामध्ये आता राज ठाकरे त्याची पाहणी करणार आहे. नाही, ते स्पेस टेक्नॉलॉजी, कॅनडाची टेक्नॉलॉजी आणि आमच्या गडकरीजींना त्यांनी सांगितलं आमच्याकडे एक्सपोर्ट करा. म्हणजे हे पाहिल्यानंतर तो शेख दररोज एक दगड घेऊन आपलं डोकं आपटून घेईल ना. बरं झालं नाही पाठवले, नाही तर शेखला आपलं डोकं फोडून घ्यायची पाळी आली असती गडकरींना बघून. आणि हे नॅशनल हायवेची जी स्थिती आहे, स्टेट हायवेची स्थिती आहे, राज्य सरकारने केलेली कामं आहे, हे कमिशनखोरी